अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे। लेक बापाची लाडकी जशी दुधा बरसाय, लेक होते बापासाठी पुन्हा एकदाची माय। मुली वडिलांवरती जास्त विश्वास ठेवतात, आईपेक्षा जास्त मुली वडिलांवरती जीव लावतात आणि त्या मुलींना बापानं जर संरक्षण नाही दिलं तर मग देणार कोण? एक अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे। ती नांदेड जिल्ह्यातली घटना आहे। पांडुरंग कोडमंडले नावाचा व्यक्ती आणि ह्या व्यक्तीला 3 मुलं म्हणजे 2 मुली 1 मुलगा। त्याला व्हायचं होतं सरपंच आणि सरपंच होण्यासाठी महाराष्ट्राचा कायदा सांगतो की 2च अपत्य ज्याला असतील तो सरपंच होऊ शकतो किंवा इलेक्शनला उभं राहू शकतो। मग त्या व्यक्तीनं आपल्या एका मुलीला संपवलं। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। राजकारणाची पातळी किती ढासळलेली आहे। स्वतःच्या लेकरांना हे जर संपू शकत असतील स्वतःच्या एखाद्या पदासाठी, तर हे राजकारणामध्ये कुणालाही काहीही करू शकतात। आणि अजितदादा म्हणाले होते की राजकारण खूप वंगाळ आहे पोरांनो, बिझनेस करा, जाता जाता सांगितलं आणि त्याच्या काही दिवसानं अशी घटना घडली। राजकीय पातळी किती ढासळलेली आहे दादांच्या बाबतीतही बघितलं आपण। आणि आता हे सरपंच होण्यासाठी एवढा खटाटोप करणारा हा नराधम सुद्धा पाहिलाय। अशा नराधमांना शिक्षा मिळाल्या पाहिजेत आणि शेवटपर्यंत आपण सत्य बोलत गेलं पाहिजे। आपण सत्य बोलत राहूया आणि आपण हा व्हिडिओ इतरांपर्यंत पाठवूया। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो।